तुम्ही गेलात तिथे, होय. नेमकं काय झालं तिथे? वस्ती होती तिथे, जमीनदार होते, आदिवासी होते, मुस्लिम बहुल होतं, काय नेमकं होतं? आणि तुम्हाला त्याचा पहिली प्रतिक्रिया काय आली? कशाला आला हा डॉक्टर सेवा करायला? फार मजेदार गोष्ट आहे ती, की त्याची गंमत अशी झाली की मी गेल्यानंतर पैजाम्यातला एमबीबीएस सांगणारा डॉक्टर, गंमत, कारण खादी अंगावर आली तर तो पैजामा आला, हा असा शर्ट आला, असे कपडे घालून एमबीबीएस डॉक्टर कशाला येईल? ज्यावेळी धारणी तालुक्याच्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये नव्हता, फक्त एक पीएससी होतं, 2 पीएससी, एक चिखलदराला पीएससी, एक धारणीला पीएससी, पूर्ण मेळघाटमध्ये 2च दवाखाने. आणि मग एमबीबीएस डॉक्टर जाईल तर तो धारणीच्या तालुक्याच्या प्लेसला जाईल, तो इथे खेड्यात कशाला येईल? पण धारणीमध्ये जे डॉक्टर्स प्रॅक्टिस करत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की अरे राहू द्या, तुमच्या गावात तो जर आलाय स्वतःहून, असेल कोणा एमबीबीएस डॉक्टरचा कंपाऊंडर, आणि त्या कंपाऊंडरला आम्ही इंजेक्शन देतो तो टोचायला तर काम येईल, म्हणून आम्हाला टोचायला म्हणून तिथे ठेवून घेतलं. पण त्यानंतर असं झालं की बाई अडली, कुटंग्याची एक बाई अडली, सुखवंती नावाची, आणि तिच्या डिलिव्हरी झालेली, मूल बाहेर आणि प्लासेंटा आतमध्ये. आणि त्याच केसमध्ये आमच्या इथले जे जिल्हा परिषद धारणीचे मेंबर होते आमच्या एरियाचे, डॉक्टर देहाले, त्यांची पत्नी त्याच केसमध्ये त्यांची डेथ झालेली, की त्यांना अमरावतीला न्यावं लागायचं अशी केस अडली. तर आम्ही दोघं मित्र होतो, डॉक्टर गहाणकरी आणि मी. त्याने तिला अॅनेस्थेशिया दिला, आयव्ही अॅनेस्थेशिया, एक तात्पुरतं बेशुद्ध करायचं होतं 5 मिनिटापुरतं, आणि मी मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लासेंटा केलं, म्हणजे हात घालून बाळाला प्लासेंटाला बाहेर काढलं. आणि व्हेन वी डिड इट, लोकांचा हा विश्वास झाला की नाही हे डॉक्टर आहेत, आपण यांना चुकीचं समजत होतो, आपण यांना जे चुकीचं समजत होतो. आणि मग ती अफवेसारखी गोष्ट पसरली, ती गोष्ट इतकी अफवेसारखी पसरली की त्यानंतर आमच्याकडे पेशंटची रीग लागली, दुरून दुरून पेशंट यायला. तुम्ही 1 रुपया घ्यायचा ना फक्त? आमचं कन्सल्टेशन फी 1 रुपया, कारण पहिले आम्ही गांधी विनोबातून मोफत द्यायचं, चॅरिटेबल वर्क करायचं असं डोक्यात होतं. पण आमचे जे प्रोफेसर होते केतकर म्हणून, त्यांनी सांगितलं की फी फॉर सर्व्हिसेस अँड नॉट फ्री फॉर सर्व्हिसेस. तुम्ही जर फी नाही घेतली तर तुम्हाला त्या लोकांना त्या औषधाची किंमत नाही, तुम्हाला तुमचं कन्सल्टेशन मिनिमम घ्या. मग आम्ही डिसाईड केलं की मिनिमम काय, तर हे लोक जितकं देऊ शकतील, आणि त्यांनी 1 रुपया ते देऊ शकत होते असं आम्ही मानून सुरू केलं. इन केस तेही नसेल तर आम्ही त्याचाही आग्रह धरला नाही, आणि आमचा तो दवाखाना सुरू झाला. पण गंमत त्याच्यामध्ये अशा होत गेल्या की आम्हाला असं वाटतं एमबीबीएस शिकलो म्हणजे खूप शिकलो, आम्ही त्या थोडा कलरमध्ये होतो, आणि खेड्यात एमबीबीएस डॉक्टर म्हणजे आपण फारच मोठे. पण नंतर लक्षात आलं की आपण फार कमी पडतोय. बैलांनी शिंग मारला, आतडे बाहेर काढले, त्याचं काय शिक्षण देत नाही, आम्ही काहीच नव्हतो करत. ब्लास्ट इंजुरी, पूर्ण हात गेलेला, त्याचा पूर्ण हात म्हणजे हे झालेला, त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे पार्ट, सगळं क्रश इंजुरी. मग आता याचं काय करायचं? त्या पेशंटला म्हटलं तू धारणीला अमरावतीला जा, तर तो बोलला की नाही मी नाही जाऊ शकत. आणि मी नाही जाऊ शकत, कसं नाही जाणार, कारण पोलीस केस होणार, ब्लास्ट इंजुरी म्हणजे पोलीस केस. तो पोलिसांना वेगळा घाबरत होता, जे आदिवासींच्या मनावर पोलिसांचं दडपण आहे होतं ते त्याच्यामध्ये समोर आलं. त्यानंतर गावात जी मुस्लिम बोल पॉप्युलेशन होती त्यांचं म्हणणं होतं की हमारी बाई मर जाएगी लेकिन आप क्या नहीं आएगी. अच्छा, बाईला आदिवासी भले आ जाय, म्हणजे बाळणपण करायसाठी. पण त्याच्यातूनही सुटका झाली. कशी काय? की गावातल्या एका जमीनदाराची पत्नी अडली, मुस्लिम होता, मुस्लिम, तर त्याची पत्नी अडल्यानंतर युसुफ सेठ त्यांनी आम्हाला बोलून दिलं की तुम्हारी काकी की तब्येत ठीक नाही, चलो. पाहायला गेलो तर तिला 2 दिवस झाले कळा येत होत्या, पण बाळणपण होत नव्हतं, कारण तिला सोबत हार्ट डिसीज होता, व्हॉल्युलर फेल्युअर होतं. आम्ही तिला आयव्ही फ्लुइड दिलं, तिला व्यवस्थित केलं पहिले तिचं डिहायड्रेशन, आणि त्यानंतर तिला डिलिव्हर केलं. जस्ट नॉर्मल डिलिव्हरी झाली, पण ड्यू टू डिहायड्रेशन अँड हार्ट डिसीज ती बेअर डाऊन करू शकत नव्हती. आणि त्या केसमध्ये मग ते डिलिव्हरी झाल्यानंतर मग ती गोष्ट पुन्हा गावामध्ये पसरली की सेठ के ऑपरेशन हो गया, सेठ के ऑपरेशन हो गया, म्हणजे जचकी हो गई डिलिव्हरीला, ते लोक जचकी म्हणतात बाळणपणाला. आणि ती जचकी झाली सेठकडे, मोठ्या माणसांनी केलं तर लहान गरिबांचे रस्ते मोकळे झाले, गरीब मुस्लिम सगळे, गरीब मुस्लिम मग ते यायला लागले, त्यांना ती अडचण नाही गेली. आणि संघर्षाचे प्रसंग तर भरपूर आलेत. काय सुरुवातीला काय संघर्षाचा प्रसंग असा आला की आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी आपल्या विचारांनाही सोबत घेऊन गेलो होतो. नुसतेच आम्ही काही डॉक्टर म्हणून तिथे गेलो नव्हतो, सोबत हे जे वाचन होतं डोक्यामध्ये होतं. तर पहिला प्रसंग आला की आम्ही जेव्हा गेलो एका यात्रेच्या प्रसंगामध्ये, तर यात्रेच्या प्रसंगामध्ये आम्ही पाहिलं की कोंबड्या आणि बकरांचा एक मानेचा ढीग पडलेला आहे. पुढे जवळजवळ 4 फुटाचा ढीग होता, आणि तो पाठ रक्ताचा जो वाहत होता, तो वर मंदिर होतं,
त्या मंदिरापासून नदीपर्यंत स्वतःशी संघर्ष सुरू झाला की मी या लोकांसाठी काय काम करणार. आणि मग याला काय करायचं उत्तर, तर विनोबाजींनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर एखादी गोष्ट बदलायची असेल तर त्याला चांगला पर्याय द्या. मग मी विचार केला आणि त्याला कबड्डी, व्हॉलीबॉल आणि शंकरपट म्हणजे बैलगाडीची रेस असं जोडलं. आता हे 3 काय गोष्टी जोडल्यानंतर लोक जे आले पुढच्या वर्षी तर थोडे बकऱ्या कोंबड्यांकडचं अट्रॅक्शन त्यांचं कमी झालेलं होतं. इकडे माझ्या दवाखान्यामध्ये माझं एज्युकेशन लोकांचं सुरूच होतं की बाबा रे हे अंगात जे येतं ते काय देवा अंगात नाही येत, तो मलेरियाचा ताप असतो की जो असा थरथर कापतो आणि त्याला औषध आहे क्लोरोक्विन. त्याला औषध हे नाही की कोंबड्या बकऱ्याचा. पण मग ज्यांचे हितसंबंध जोडलेले होते ते रागावले. एक्झॅक्टली. तर मी त्याच्यावर येतोच आहे नंतर की मग तो हळूहळू तो ढीक कमी झाला. आणि तो ढीक कमी झाला जेव्हा माझं लग्न झालं, माझी पत्नी आली, तेव्हा दुसरा संघर्षाचा प्रसंग आला की माझी पत्नी म्हणे की तुम्ही या इथे असं या बळी देणाऱ्यांसोबत तुम्ही हे करणार. पुन्हा वैचारिक घरच्या घरीच संघर्ष झाला दुसरा. स्वतःच्या बाहेर आता पत्नीशी संघर्ष सुरू झाला. पत्नीशी संघर्ष झाला तर ती बोलते की मग यांच्यासाठी काम करायचं का. मी म्हटलं करावंच लागेल. आणि हे जर थांबायचं असेल तर काय, तर म्हटलं तुला तुझी मान द्यावी लागेल. आणि जेव्हा तिची मान देण्याची तयारी झाली नेक्स्ट वर्षी तर टोटली बळीची प्रथा बंद झाली. पण बळीची प्रथा बंद होऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. नंतर संघर्ष आला गावकऱ्यांशी, ज्यांचे त्यात वेस्टेड इंटरेस्ट होते. चामड्यांचा ज्यांचा व्यापार होता त्या गावकऱ्यांशी. आणि त्या गावकऱ्यांनी मग तिथे पॉलिटिकल लिडरशिपला आणलं. पॉलिटिकल लिडरशिपचं म्हणणं होतं की डॉक्टर कोल्हे तुम्ही हे आदिवासींची जी कल्चर आहे ते बिघडवून राहिले, तुम्ही या बळीची प्रथा बंद करवली. पण आदिवासींनी सरळ त्याचं गणित मांडलं कि डॉक्टर साहब हमको भी 1000 रुपए का बकरा और उसके पीछे का 1000 रुपए का मिर्ची मसाला आटा लगाना नहीं पुरता. अगर वो मलेरिया है और 10 रुपए में इलाज हो जाता, ये 10 रुपयाच्या जागी 2000 रुपये कोण खर्च करेल बाबा, असं त्यांचं सरळ कॅल्क्युलेशन होतं. पण जेव्हा पॉलिटिकल लिडरशिप आली त्यांचा माझा क्लॅश सुरू झाला. म्हणजे शाब्दिक बोलाचाली सुरू झाली. तर कमिटीचे जे अध्यक्ष होते लालू पटेल, तर त्यांना मी सर्वात इंटेलिजंट समजतो. म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त मार्क्स मी नेहमी त्यांना देतो की त्यांनी अगदी आरामात येऊन हात जोडून पॉलिटिकल लिडरशिपला म्हटलं कि साहब जी इस साल तो हमने छाप दिया, तो इसलिए बलि तो नहीं दिया जाएगा. अगले साल जब मेला कमेटी बैठेगी तो आपको भी बुलाएंगे, आप भी आइए. और उस समय मेला कमेटी फिर सोचेगी कि बलि देना या नहीं देना. म्हणजे आदिवासी कल्चरचा जो भाग होता तो त्यांनी सांभाळला. असा तिसरा संघर्ष ज्यांचा वेस्टेड इंटरेस्ट होता तोही टळला. आणि गेल्या 17 वर्षापासून एक थेंबी रक्त तिथे थांबलेलं नाही. मला विशेषतः सांगा असं वाटतं की मी जेव्हा गेलो तेव्हा माझ्या मनावर प्रचंड दडपण होतं की आदिवासी येतील की नाही माझ्याकडे. कारण वृत्तपत्रातून, वेगवेगळ्या कहाण्यातून, कादंबऱ्यातून हे सांगितलं जाते की ते फार अंधश्रद्धाळू आहेत. पण माझं असं स्पष्ट मत आहे की ते अजिबात अंधश्रद्धाळू नाही. डॉक्टर नव्हता, औषध नव्हतं म्हणून ते बळी देत होते. डॉक्टर झाला, दवाखाना झाला, त्यांनी बळी प्रथा बंद केली. तुमचं लग्न होणं पण खूप अवघड गोष्ट होऊन बसली होती ना बैरागडला गेलं. हो, तो एक प्रश्न होताच. कारण की कोण तिथे येणार 40 किलोमीटर पायी चालायला. आणि अशा मी असं मानतो की मी तसं म्हटलं तर जी रुटीन आहे, तुम्ही जसं पहिलेच सुरुवात केली किंवा डीएम करण्यापेक्षा आणि एमडी पुढचं आणखी हायर एज्युकेशन घेऊन शहरात सेटल होण्याला डॉक्टरशी लग्न करायला कुणी तयार असतं. पण खेड्यातला डॉक्टर, 400 रुपये कमवणारा डॉक्टर आणि ज्याच्या घर 40 किलोमीटर चालत जाणारा डॉक्टर आणि 5 रुपयात. आणि आणखी माझे काही कन्स्ट्रेन होते की मी हुंडा या प्रथेत विश्वास करत नव्हतो, चळवळीतून आलेला असल्यामुळे. त्यामुळे मला हुंडा देण्या घेण्याचा लग्न करायचं नव्हतं. मग त्याला पर्याय म्हणजे रजिस्टर मॅरेज करणं, म्हणजे 5 रुपयात लग्न करणं. आणि शेवटची अट माझी अशी होती की बा आपण इतरांसाठी आपल्याला गरज पडली तर भिकी मागावं लागेल, ते पण माझ्या पत्नीची तयारी असली पाहिजे. त्यामुळे 4 अटी मी ठेवल्या होत्या लग्नाआधी. सर्व मित्रांना, नातेवाईकांना सांगितलं. जवळजवळ वर्षभर शोध घेतला. अनेक मुलींनी मला नकार दिला, जवळजवळ 100 मुलींनी मला नकार दिला. आणि आता जी पत्नी माझ्यासोबत राहते आहे स्मिता, तिने मात्र होकार दिला मला.